मग तू हिंदीत का नाही काम करत? का मी मराठीत काम करतेय ना. मी मराठीतही काय म्हणता येईल टॉपची अभिनेत्री होऊ पाहू शकते. मला हिंदीची स्वप्न बघायची काही गरज नाही आहे. आपण इकडे मेट्रो होतीये म्हणून जंगल नाही आरे नाही कापायचं वगैरे याच्या विरोधात उभं राहतो, पण आपण सेटवरती सर्रास 10 टिश्यूज वापरतो दिवसाला, विच इज व्हेरी कॉन्ट्रडिक्टरी. मला ते बोलायचं आहे. तुम्ही टॅगलाईन बोलता ते रेडिओ मिर्ची इट्स हॉट वगैरे किंवा रेड FM बजाते रहो वगैरे हे खूप आवडतं मला बोलायला. Raindrops on roses and whiskers on kittens, bright copper kettles and warm woolen mittens, brown paper packages tied up with strings. These are a few of my favorite things. नमस्कार, मी रोहन धालवलकर. हिसाब नीती चॅनलच्या छापा गाठा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्या भेटीला अशी अभिनेत्री आली आहे, ती गाते, ती नाचते, ती अभिनय करते, तर सर्वांची लाडकी आणि सध्याच्या मराठी फिल्म इंडस्ट्रीची फुलराणी ती म्हणजे प्रियदर्शनी इंदलकर. नमस्कार प्रियदर्शनी. नमस्कार, धन्यवाद या इंट्रोडक्शन साठी. तर कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी तुला आम्ही एक छोटस गिफ्ट देतो, ते तू स्वीकारावंस. सुरुवातीला म्हणजे कार्यक्रम अधिक चांगला होईल. येस, थँक्यू. वाव, तुला आवडेल नक्कीच. नेहमीचाच प्रश्न असतो आणि की मुंबई आणि पुणे, म्हणजे कोणाला मुंबई आवडते, कोणाला पुणे आवडतं. तर मुळात मुंबई आणि पुणे हा जो प्रवास करताना एक व्यक्ती म्हणून प्रियदर्शनीच्या आतमध्ये काय बदल झाला? माझ्या आयुष्याचा वेग खूप वाढला मुंबईत येऊन. वेग वाढला कारण हे शहर एवढं वेगवान आहे. इकडे जी सकाळ होते त्याच्यापेक्षा खूप काहीतरी वेगळी रात्र होते. म्हणजे दिवसभरातच तुम्ही 0.05 बदललेले असतं ऑलरेडी. मला असं झालं की आय थिंक आय एम मेड फॉर दिस काइंड ऑफ पेस इन लाईफ, असं मला इथे येऊन जाणवलं. त्याच्यामुळे पुण्याच्या सगळ्या निवांत झोनमधनं बाहेर येऊन इकडे असं म्हणजे चला भागो वगैरे असा झोन होता. असं मला ते आवडलं. मुळात तू कुठल्या वर्षी मुंबईत आलीस, कुठलं इयर? आत्ता 2 वर्ष होतील की मी प्रॉपर रेंटवरती घर घेऊन एक स्थायिक झाले मुंबईत. पण आधी मी फिरतीवरच होते येऊन जाऊन. प्रियदर्शनी, मुळात आम्हाला खरं सांगायचं हास्यजत्रा सगळे अभिनेते आहेत, अभिनेत्री, खूप मातब्बर लोक तिथे आहेत. पण तुझं वेगळेपण आणि USP म्हणतो ना, युनिक सेलिंग पॉइंट जो म्हणतो सध्या मार्केटमध्ये लागतो, तो म्हणजे आवाज. ते तू कसं शिकलेस आणि डबिंग या संदर्भात कसं म्हणजे आय डोंट नो. एकतर बिवालीचा आवाज हा सरांनी सांगितला होता मला, फक्त मी तो काढला एवढंच. की असे काहीतरी आवाज मी काढू शकते हे सरांना माहित होतं आणि सरांनी असा आवाज काढायला सांगितलं वगैरे, एवढंच. आवाज काढते तू साधारण? अरे देवा, कुठलेही म्हणजे आता आपण असं कोणाला तरी भेटलो की असं होतं की अरे भारी कॅरेक्टर किंवा ओ या बाईचा आवाज कसा असा आहे ना, असं एकदम वगैरे. तर असं काहीतरी आवाज लक्षात राहतात. किंवा मी लहानपणी कार्टून खूप बघायचे, मग मी TV ॲडिक्ट होते. जवळपास रिमोट लपवून ठेवायला लागायचा माझ्या घरच्यांना. तर ते आवाज ऐकून 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 असे ते एकट्यात काढायचा प्रयत्न वगैरे असं करायचे मी. तर त्याच्यातनं कुठेतरी समोरच्याचा आवाज इमिटेट करणं किंवा ऐकून फॉलो करणं हे कुठेतरी लहानपणी बसलं डोक्यात आणि कदाचित ते मला थोड्या स्वभावात पण आहे. कुठला कार्टूनचा आवाज तुला जास्त आवडतो काढायला? मला लहान मुलांचा आवाज काढायला फार आवडायचं, पण आता माझा टच गेलाय लहान मुलांच्या आवाजापासून. सो आता माझं काय म्हणता येईल, न्यू फाउंड लव्ह फॉर व्हॉइसेस, द हस्की फिमेल व्हॉइस जो असा असतो ना एकदम, तो वाला असा एक असा काय म्हणता येईल त्याला, सेन्शुअस नाही पण म्हणजे एक असं सॉफ्ट आणि असा करणारा एक आवाज. तर तसं मला बोलायला आवडतं रँडम. फुलराणी म्हणजे ते कसं मिळालं हा तर खूप मोठी स्टोरी असेल कदाचित, पण काय वाटला तो अनुभव फुलराणी? कारण की ज्या ज्या लोकांनी फुलराणी साकारली आहे त्यानंतर तुला ही भूमिका करायला मिळणं ही तर खूप मोठी गोष्ट आहे. काय वाटतं फुलराणी? नशीबवानच आहे मी, कारण की ही भूमिका माझ्याकडे आली.
आणि मला माहीत नव्हतं की फुलराणी ही गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये एवढा बदल आणेल किंवा वन ऑफ द टर्निंग पॉईंट्स ठरेल ती माझ्यासाठी. पण त्या फिल्मची प्रोसेस आणि रिलीज दोन्ही गोष्टी मेजर इव्हेंट्स होते माझ्या आयुष्यातले, ज्यांनी मला खूप काही शिकवलं, बारीक बारीक असं पैलू पाडत पाडत घडवलं. आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स तर ऑफकोर्स छान मस्त हे माहितीच आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण हीच गोष्ट वाटते मला की भक्ती बर्वेंनी जी फुलराणी केली किंवा हिमांगी कवीने केली, अमृता सुभाषने केली, तर ह्या सगळ्या माझ्या आवडत्या नट्या आहेत. आणि त्याच्यानंतर फुलराणी या टायटल च्या अंडर लोक माझं नाव घेत आहेत किंवा माझं नाव तिथे लागतंय, ही गोष्टच एवढी ओव्हरवेल्मिंग होती की यातनंच मी हेच मलाच ॲक्सेप्ट होत नव्हतं की हे मी कसं कॅरी करू, हे बॅगेज आणि काय. पण इव्हेंच्युअली आमचे जे डिरेक्टर होते विश्वास जोशी, त्यांनी वेगळी फुलराणी लोकांसमोर आणली, विच इज नॉट डिरेक्टली रिलेटेड टू ती फुलराणी नाटक. त्यामुळे फिल्मचं नाव पण ती फुलराणी नाही, फुलराणी आहे, त्यावर आधारित ती गोष्ट आहे. त्याच्यामुळे मी रिलॅक्स्ड होते, त्याच्यामुळे मी माझं करू शकले, बागडू शकले. आणि एवढ्या मोठ्या रोलसाठी सुबोध भावेच्या अगेन्स्ट कास्टिंगसाठी त्यांनी माझ्यावरती विश्वास टाकला, ही गोष्टच मला खूप महत्त्वाची वाटते. कारण की प्रोड्युसरनी किंवा दिग्दर्शकाने तुमच्यावरती विश्वास ठेवणं ही बेसिक गोष्ट आहे कुठल्याही ॲक्टरला उभारी मिळण्यासाठी किंवा कुठला तरी ॲक्टर चमकण्यासाठी. तो इव्हेंच्युअली चांगलं काम करतो, ती चांगलं काम करते, ते दिसतात. पण इनिशियल स्टेजमध्ये ह्या ॲक्टरला कास्ट करायचं का नाही हे जेव्हा डिस्कशन घडतं किंवा ह्याच्यावरती जेव्हा डिबेट्स होतात, तेव्हा तुमच्या नावासाठी कोणीतरी फाईट करतंय किंवा तुमच्या नावावरती एवढा विश्वास ठेवला जातो, एवढे पैसे लावले जात आहेत, ही गोष्ट मला खूप महत्त्वाची वाटली अख्ख्या प्रोसेसमध्ये. आणि आय एम ॲब्सल्युटली ग्रेटफुल फॉर दॅट. NSV हां तुला जायचं होतं हां आणि ते आय थिंक जमलं नाही, तर त्याबद्दल काय सांगू शकशील तू? माझं ते प्रेम होतं NSD. आणि अजूनही आहे, आय एन्व्ही दॅट इन्स्टिट्यूट. आणि माझं असं ठरलं होतं की मला तिथेच शिकायचं आहे. म्हणजे त्याचे MPSD आहे किंवा दुसरीकडे पण त्याच्या ब्रांचेस आहेत, कुठे वाराणसीला पण 1 वर्षाचा कोर्स आहे वगैरे. नाही, मला दिल्लीतल्याच NSDमध्ये 3 वर्षाचाच कोर्स करायचा आहे. जर तो मिळाला तर ठीक, नाही तर मला नाही करायचं आहे, एवढं माझं ठरलं होतं. सो मी जरा हार्ट ब्रोकन होते जेव्हा मला रिजेक्शन मिळालं. आणि मी खूप इंटरव्ह्यूज पाहिले होते की ह्यांना पण नाही ॲडमिशन मिळाली, त्यांना पण नाही ॲडमिशन मिळाली. मनोज बाजपेयी रिजेक्ट झालेले 5 वेळा तेही. तर असे सगळे मी इंटरव्ह्यूज बघितले होते की निराश नको होऊया आपण, की बरे ॲक्टर्स नाही, खूप चांगले ॲक्टर्स आहेत ज्यांचं सिलेक्शन नाही झालं वगैरे. सो ठीक आहे, असं तसं काही प्रॉब्लेम नाही. आणि काम करता करता तुम्ही शिकूच शकते वगैरे, सगळं मला माहिती होतं. पण तरी असं वाटत राहिलं की ती काय गोष्ट आहे जी माझ्यात नाही आहे, ज्याच्यामुळे मला सिलेक्शन नाही झालं. मग व्हॉट इज इट, मी चांगली ॲक्टर असेल पण मग माझ्यामध्ये वल्नरेबिलिटी कमी आहे का, मी सबमिट नाही करत आहे प्रोसेसला, असं काही आहे का, असे बरेच सेल्फ डाऊट्स माझ्यामध्ये आले आफ्टर दॅट इन्सिडेंट. आणि वर्षभर जवळपास मी त्याच्यातच होते की माझ्यात काय कमी आहे. इव्हेंच्युअली हळूहळू मी त्यातनं बाहेर आले आणि ज्या गोष्टी माझ्यात आहेत त्यांच्याकडे फोकस करायला लागले. म्हणजे खूप वेळेला म्हणजे चांगल्यासाठीच होतं, जे चांगल्यासाठी होतं. प्रियदर्शी, तुला क्लाउन शो चा अनुभव कसा होता आणि तो आम्हाला ऐकायला आवडेल ऍक्च्युली. क्लाउन्स विदाउट बॉर्डर्स नावाची संस्था आहे, Okay. जी इंटरनॅशनली काम करते. त्याची आता इंडियन ब्रांच सुद्धा स्थापन झाली आहे लास्ट इयर. रुपेश टिल्लू हे डिरेक्टर आहेत त्याचे. आणि त्यांचं मी नाटक बघितलं होतं पुण्यात, शाकुंतलम अगर पुरा कर पाये तो नावाचं, ज्याच्यात 3 क्लाउन्स आहेत जे शाकुंतलम हे नाटक करू पाहतात पण त्यांना संस्कृतच येत नाही. सो त्यांना जे काही कळतंय त्याच्यानुसार ते करतायत नाटक, आणि त्याच्यामध्ये ते गंडतायत, पडतायत ऑडियन्स समोर, हां हां ओके सगळं ठीक आहे वगैरे, असं करत करत ते शेवटापर्यंत येतात. अशा पद्धतीचं ते ऑडियन्स इंटरॅक्टिव्ह आणि इमर्सिव्ह नाटक नाही म्हणता येणार, शोच म्हणता येईल त्याला, क्लाउन शो आहे. तर ते मी बघितलं आणि मला हे करायचं आहे, मला हे खूप भारी वाटतंय. तर मी त्यांना जाऊन सांगितलं की प्लीज कधी तुम्ही काही करणार असाल नाटक तर मला सांगा. तर त्याच नाटकासाठी मला 2 वर्षांनी विचारलं आणि मी
क्लाउन ट्रेनिंग घेतलं एका महिन्यासाठी वगैरे. आणि त्याच्यानंतर मी त्याचे शोज आदिवासी मुलांसाठी केलेत, रेड लाईट एरियामध्ये केले तिथल्या लहान मुलांसाठी. बांगलादेशला मी गेले होते तिथल्या रेफ्युजी मुलांसाठी हे शोज करायला, आणि तिथल्या बांगलादेशच्या शाळेतल्या लहान मुलांसाठी सुद्धा हे करायला. हे काही फक्त लहान मुलांसाठी करतात असं नाही, पण जी अंडर प्रिव्हिलेज्ड चिल्ड्रन आहेत त्यांच्यासाठी हे शोज होणं हे खूप गरजेचं आहे, असं त्या संस्थेचा मोटो आहे. क्लाउनिंग फॉर अंडर प्रिव्हिलेज चिल्ड्रन, क्लाउन्स विदाउट बॉर्डर्सचा मोटो. सो त्याच्या अंडर आम्ही हे सगळे शोज करत होतो. आणि मोठ्यांसाठी पण हे शोज केले, आणि मोठेही तितकेच असतात आणि लहान पोरंही तितकेच असतात, मग ते कुठले का असेना. तर तो कमालच अनुभव आहे. आणि क्लाउनिंग म्हणजे फक्त वेडीवाकडी चाळे करणं आणि लोक हसतील असं काहीतरी धडपड करणं असं नाही आहे, असं लोकांना खूप वाटतं. पण क्लाउनिंग इज बेसिकली कनेक्ट होणं ऑडियन्सशी, आणि नॉट नेसेसरीली टू मेक यू लाफ, बट टू क्रिएट सच काइंड ऑफ सिच्युएशन ज्याचा आउटकम लोक हास्यातनं काढतील. म्हणजे खूप टेन्शनवाली सिच्युएशन असेल काहीतरी अशी क्रिएट केली, आणि त्याचा एंड असा काहीतरी झाला जो खूपच हिलेरियस होता, तर ते सगळं टेन्शन रिलीज होण्याचा मार्ग हा लाफ्टर आहे. म्हणून ते लहान मुलांसाठी अशा पद्धतीच्या जास्त करण्याचा त्यांचा मानस आहे. कारण की ते ट्रॉमामध्ये जगत असतात ती सगळी मुलं. त्यांना काय गोष्टी मिळत आहेत नाही मिळत आहेत, त्यांनी काय काय बघितलं आयुष्यात, काय काय फेस केलं आहे. तर हे सगळं ट्रॉमा घेऊन मोठं होण्यापेक्षा ते ट्रॉमा रिलीज होऊन जाऊ दे लाफ्टरमधनं, हा त्यामागचा हेतू आहे. त्यामुळे अशा मुलांना जास्त अप्रोच करतो आम्ही. आणि अशी माणसं जी खूप ट्रॉमात आहेत, दुःखात आहेत, ती पटकन हसतात. असा एक आमचा अनुभव आहे. त्याच्यामुळे ती मुलं जास्त एन्जॉय करतात, कारण त्यांना हवं असतं हसणं. सो हे शोज करायला खूप खूप मजा आली आहे, खूप वेगळं समाधान मिळालं आहे. आणि ॲक्टर म्हणून पण मी ग्रो होत गेले हे शोज करता करता. एक लोकांशी इंटरॅक्ट करण्याचे खूप वेगवेगळे अनुभव आले. त्याच्यामुळे काय म्हणता येईल, एक कॉन्फिडन्स येत गेला माझ्यात सुद्धा या निमित्ताने. प्रियदर्शनी, हास्यजत्रा ऑब्विसली मानावंच लागेल की हास्यजत्रेने एक आयुष्य बदललं, तुम्हा सर्वांचंच बदललं. बरोबर. आणि घराघरामध्ये तुम्ही पोचलात. तर हास्यजत्रा करण्यापूर्वीची प्रियदर्शनी आणि नंतरची प्रियदर्शनी ह्यामध्ये जो बदल आहे तो तुझ्या पर्सनॅलिटीमध्ये कसा झाला, तो कसा ऍक्सेप्ट केलास, आणि तो आता तू कसा ड्राईव्ह करतेस? खूप बदल झालाय. म्हणजे कधी कधी मला वाटतं की एम आय लुझिंग माय सेल्फ, इतका बदल वाटतो कधी कधी. म्हणजे काय होतं असं? छोटी छोटी चॉईसेस, जसं की गोड कॉफी आवडायची मला, पण आता मला कडवट कॉफी आवडायला लागली. आणि कडू ही चव मला कधीतरी आवडू शकेल असं मला वाटलं नव्हतं, पण आता मला ती हवीशी वाटते की वाव, मला कडू प्यावंसं वाटतंय असं. हो, म्हणजे असे बारीक बारीक बदल जे सबकॉन्शियसली होणाऱ्या बदलांमुळे होत आहेत. तर अशा खूप बारीक 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 गोष्टी, जसं की हास्यजत्रेच्या आधीची प्रियदर्शनी कधीच स्वतःच्या दिसण्याबद्दल विचार नाही करायची. ट्रॅक पॅन्ट्समध्ये काहीतरी टी शर्ट, लूज टी शर्ट, काहीतरी हाफ चड्डी घातली, असं काहीतरी खूप खूप गबाळ्यावस्थेत मी पुण्यात फिरायचे. कारण कोणाला दाखवायचं, मी थिएटर करायचे आणि फक्त तालमींनाच जाणं व्हायचं. घरचे मला बोलून बोलून थकले की अगं तू कशी राहतेस, प्लीज जरा आपण मोठे झालो आहे आता, प्लीज चांगले कपडे घाल वगैरे. किंवा हास्यजत्रा पण जेव्हा सुरू झालं तेव्हा पण मी खूप बेसिक कपड्यांमध्ये, आणि बेसिक म्हणजे त्याला काही रंगसंगतीचा विचार नाही आहे, त्याच्यामध्ये काही ह्याच्यावर जाईल का वगैरे ह्याच्यावर काही विचारच केला नाही वगैरे. किंवा अशा खूप गोष्टी की आय वूड नॉट थिंक अबाउट माय अपिअरन्स ॲट ऑल. किंवा आय वूड नॉट केअर की इस्त्री केली आहे का नाही केली आहे. इथपासून मी खूप केअरलेस होते स्वतःच्या लुक्सबद्दल किंवा स्वतःबद्दल. ते हळूहळू बदलत गेलं. ऑफकोर्स त्याला इन्फ्लुएन्स पण जबाबदार आहे, माझ्या आजूबाजूची लोक. मी मुंबईत वावरताना बघायचे की अगदी साधी मुलगी पण इथे लायनर लावून निघते यार. मी काजळ सुद्धा लावत नाही, आणि आता लोक ओळखतात तर आपण जरा बरं राहायला पाहिजे. काहीतरी गाडरड्या कपड्यातले फोटो नको इकडे तिकडे लोकांच्या फोनमध्ये. अशा थॉटनी सुरू झालं. आणि हळूहळू
मी शिकायला लागले की कशा पद्धतीने फॅशन करतायत लोक, कशा पद्धतीने सध्या ट्रेंड चालू आहे वगैरे. अशा हळूहळू गोष्टी शिकत गेले. मग आपल्या कपाटात अशा ही गोष्ट पाहिजे, एक ही गोष्ट पाहिजे, असं काय 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 हळूहळू वाढत गेला माझा व्यासंग अपिअरन्स आणि फॅशनमधला. हा एक बदल झाला आहे. दुसरं म्हणजे मी खूप एक्सपेरिमेंटल झोनमधनं मुंबईत आले होते की मला खूप जास्त एक्सप्रेस करणं जमायचं नाही सुरुवातीला. तर ते गोस्वामी सरांनी ब्रेक केलं कुठेतरी की मॅडनेस माझ्यात होता पण तो मला एक्सप्रेस करायला जमायचा नाही. तो हळूहळू बाहेर येत गेला, हळूहळू मी मोकळी होत गेले. तर त्याच्यामध्येच बरेच बारीक बारीक बदल येत आहेत. मला वाटलं नव्हतं की मी इतक्या लवकर गाडी घेईन आयुष्यात, किंवा मी चालवेन तेवढ्या कॉन्फिडेंटली, कारण मला भीती वाटायची इकडनं कोण ठोकलं तिकडनं कोण ठोकलं. आपली टू व्हीलर बरी आहे, पुण्यामध्ये काय कशी चालवायची सवय होती. तर ते बदललंय. एक असं मी ड्राईव्ह सीटवर आले आणि मला असं आलं की मी चालवू शकते, मला भीती नाही वाटत आहे, नॉट एनी मोर. अशा बारीक बारीक भीती ओव्हरकम झाल्या, अशा बारीक बारीक गोष्टी बदलत गेल्या. असं खूप काय काय नवीन नवीन कळत गेलं. हो असं पण असतं, अरे बापरे हे असं पण करतात, अशा काही काही गोष्टी कळत गेल्या. तर आय गेस जी कुठली नवीन गोष्ट असेल जी दिसते आसपास ती मी शिकत गेले आणि मला कळत गेलं हळूहळू आणि मी त्या गोष्टी माझ्यात साठवत गेले. एक मध्ये फिल्म आली होती मी माधुरी दीक्षित बनना चाहते. तुला असं वाटतं कधीतरी तू माधुरी दीक्षित किंवा एक हिंदीतली मोठी अभिनेत्री स्वतःला बघतेस? लॉ ऑफ अट्रॅक्शन असतं माहितीये ना, खूप वेळेला आपण जे विचार करतो ती गोष्ट होते. आणि मला प्रेक्षक म्हणून वाटतं की कदाचित ज्या 5-6 ह्या तरुण मुली आहेत ह्या कधीतरी जाऊन हिंदी इंडस्ट्रीमध्ये एक वेगळं, समोर तुझी ऑब्विस सई तामणकर बसते जी काम करते हिंदीमध्ये बऱ्यापैकी, किंवा सोनाली कुलकर्णी करून आलेले आहेत आता. तर तुला असं त्यांना बघून काय वाटतं? कधी कधी मला एक गोष्ट अशी येऊन जाते की यार एक दिवस मी माधुरी दीक्षित बनवू, मी सई तामणकर बनून घ्यायचं मला वाटू शकतं अगदीच. पण आय थिंक आपल्याला कोणासारखं तरी बनावं असं वाटणं हे एकतर त्या व्यक्तीचं क्रेडिट आहे ॲब्सोल्युटली. आणि ते खूप इन्स्पायरिंग लेवलला आहे. म्हणजे मला कॉपी नाही करायचं आहे, पण मला तिथपर्यंत पोचायचं आहे ही स्वप्न नक्कीच बघितली जातात. किंवा वेर डू यू सी युअर सेल्फ इन कमिंग 5 years. तर ऑफकोर्स मला असं वाटतं की आपण कुठेतरी सगळ्या इंडस्ट्रीमध्ये काम करावं, नॉट जस्ट हिंदी, तमिळसुद्धा, हिंदीसुद्धा, भोजपुरी नको असून इतके. पण तू आवाज काढशील बरोबर. तुझा मालवणी आम्ही कालच एपिसोड. तर असं काहीतरी म्हणजे ऑफकोर्स आय ड्रीम अबाउट इट. पण मला हेही वाटतं की सध्या ना हिंदीचं असं खूप अट्रॅक्शन झालंय की अरे मग तू हिंदीत का नाही काम करत? का मी मराठीत काम करते ना, मी मराठीतही काय म्हणता येईल टॉपची अभिनेत्री होऊ पाहू शकते. मला हिंदीची स्वप्न बघायची काही गरज नाही आहे. तर मला असं ते होतं की आपलं हक्काचं ग्राउंड सोडून काहीतरी झगमगाटात जायचा प्रयत्न करण्यापेक्षा उत्तम कामांसाठी ऑफकोर्स सगळ्या भाषांमध्ये कामं करावीत. पण मला असं वाटतं की मराठी प्रेक्षकांना मला जास्त कॉन्टेंट द्यायला आवडेल. किंवा जर मी हिंदीत जरी काही केलं तरी जर मी काही वेगळं केलं तिकडे, वेगळं अनुभवलं, तर ते मला इथे आणायला आवडेल आपल्या प्रेक्षकांसाठी, मराठी प्रेक्षकांसाठी. असा माझा कल जास्त आहे. किंवा जर काहीतरी बाहुबलीसारखी फिल्म घडतीये हिंदीमध्ये किंवा साऊथमध्ये, तर कधीतरी अशी फिल्म मराठीत घडावी आणि मराठी प्रेक्षकांसमोर अशा पद्धतीचा कॉन्टेंट यावा असं मला जास्त वाटतं. म्हणजे रॅदर दॅन मी गोईंग इन टू अदर इंडस्ट्री, लेट दॅट कॉन्टेंट कम इन टू मराठी असं. बरोबर आहे. शेवटी आपण मराठी म्हणतो, पण कधीतरी ती इंडस्ट्री जेव्हा एक त्यात म्हणजे जशी साऊथची इंडस्ट्री आहे तर उद्या ती हॉलिवूडवाले किंवा बॉलिवूडवाले आपल्याकडे बरोबर अट्रॅक्ट होतील. एक्झॅक्टली. आणि उत्तम मेकर्स आहेत मराठीमध्ये, एवढ्या अंडररेटेड फिल्म्स आहेत मराठीमध्ये. सो मला असं होतं की असं नाही आहे की आपल्याकडे बनत नाही आहे काही गोष्टी, फक्त त्या पोहोचत नाही आहेत किंवा माहीतच नाही मराठी प्रेक्षकांना की कुठली गाणी चालू आहेत आत्ता, की काय ऐकायचं. मराठी गाणी म्हणजे जीवा रंगला, अरे अजय अतुलचं आपण हे ऐकूया वगैरे. आत्ताची इतकी सुंदर गाणी आहेत जी अशी आठवडाभर चालतात आणि नंतर गायब होतात किंवा महिनाभर चालतात गायब होतात. गाऊ नको किसना फेमस झालं होतं किंवा आली ते वालं गाणं फेमस झालं होतं. पण अगेन
तसं एखाद दुसरं गाणं फेमस होतं आणि मग आता परत 2 महिन्यानंतर ती गाणी कितपत ऐकली जात आहेत, जेवढी एक मराठी क्लासिक गाणी ऐकली जातात तेवढी. तर आय गेस आत्ताच्या पिढीला आपलं काय म्हणतात मराठी जे बनतंय क्रिएशन त्याच्याशी जास्त कनेक्ट ती नाळ जुळत नाहीये. आणि आत्ताचा काळ पण असं खूप फास्ट मुव्हिंग झालाय ना की ओके चलो लेट्स मूव्ह ऑन, ओके लेट्स मूव्ह ऑन, व्हॉट्स न्यू. त्यामुळे जे नवीन येतंय ते पण असं टिकत नाहीये, ठहराव नाहीये त्या गोष्टींना. त्याच्यामुळे आत्ता पण RJ ज्ञानेश्वरी म्हणून आहे रेडिओ मिर्चीवरती, तर ती माझी चांगली मैत्रीण आहे. फुलराणीच्या निमित्तानेच आम्ही भेटलो. तर आम्ही याच गोष्टींवर डिस्कस करत होतो की आत्ता जी गाणी येत आहेत फिल्मची, नाळ 2 असेल, गोदावरी असेल, अजून मी वसंतराव असेल, किंवा आत्ता रिसेंट झिम्मा 2ची गाणी आहेत वगैरे. तर एवढी इंटरेस्टिंग गाणी बनत आहेत मराठीमध्ये, एक्सपेरिमेंटल झोनला बनत आहेत किंवा एक लोकांना नाचवतील, मास ऑडियन्सला नाचवतील अशी ही गाणी बनत आहेत. सगळ्या पद्धतीची गाणी बनत आहेत. नाळ 2ची गाणी तर काय अप्रतिम आहेत किंवा म्युझिक काय सुंदर आहे, पण ती तेवढी पोचत नाहीत किंवा तेवढी ऐकली जात नाहीत. तर आम्ही तेच बोलवतो, शी इज पोस्टिंग इट ऑन इंस्टाग्राम सध्या, की रोज एक गाण्याबद्दल ती लिहून पोस्ट करते. आणि माझ्याला तू माझ्या मनातलं करतेस राणी. मला इतकं बरं वाटतंय की समबडी इज डुईंग दिस. तू RJ म्हणून कधी प्रयत्न केलायस? अरे मला खूप आवडेल. मला खूप आवडेल. मी जेव्हा इंटरव्ह्यूजला गेलेले रेडिओच्या तेव्हा मी म्हटलेलं की मला ते बोलायचं आहे, ते तुम्ही टॅगलाईन बोलता ते रेडिओ मिर्ची इट्स हॉट वगैरे किंवा रेड FM बजाते रहो वगैरे, हे खूप आवडतं मला बोलायला. आणि मी खूप रेडिओ ऐकायचं लहानपणी, शाळेतनं आल्यानंतर रेडिओ ऐकत ऐकत जेवायचे वगैरे. सो मी खूप ऐकलंय ते, त्यामुळे मला त्याबद्दल असं खूप कुतूहल आहे किंवा हे कसं यार बोलतात न चुकता सलग आणि कसं मॅनेज करत असतील सगळं टेक्निकॅलिटीज, असं मला खूप क्युरिओसिटी त्याबद्दल. लेट्स होप मी फ्युचरमध्ये कधीतरी एक शो मला करायला मिळाला. ऐकायला आवडेल तुझा आवाज. काही आवाज असतात जे ऐकायला, त्यातला तुझा आवाज. माझा आवाज बसलाय तरी तू यार असं म्हणतोय यार. थँक्स. तुझा बसलाय पण आम्हाला तू उभारी देतो. बाय द वे, छापा गाठा आमचा कार्यक्रम आहे इसाबनीती चॅनलचा. आमच्या डोक्यात तेच आहे की प्रत्येक कलाकाराची एक दुसरी बाजू असते जी कोणालाच माहीत नसते. म्हणजे तो सामाजिक दृष्टीने काही काम करत असतो, एखादा छंद असतो, एखादं कलाकार म्हणून जगत असताना अभिनय तर सगळेच करतात, पण त्याच्या व्यतिरिक्त अशी कुठली गोष्ट आहे जी आतापर्यंत कधीच कोणाला कळली नाही किंवा तू ती पूर्वी केली आहेस, ती कंटिन्यू करावीशी वाटते की भविष्यात तू करणारच आहे, असं काही तुला आठवते का दुसरी बाजू तुझी, जी छापा दुसरी नाण्याची दुसरी बाजू आहे? एक गोष्ट आहे जी फार लोकांना माहित नाहीये, माझ्या रूममेटला माहिती आहे किंवा जी लोक माझ्या सतत जवळ आहेत त्यांना माहिती आहे. आपण कुठल्या हॉटेलमध्ये जातो तर बऱ्याचदा असं होतं की आपल्याला संपत नाही ते जेवण आणि एक भाजी थोडीशी राहिलेली असते, ती एवढी नसते की ती घरी घेऊन जाता येईल आणि दुसऱ्या दिवशी खाता येईल, किंवा एक अर्धी रोटी वगैरे राहिलेली असते आणि ती एवढी नसते की ती टाकून द्यायला पण जड होतं. तर बऱ्याचदा ते जेवण तसंच घेऊन जातात आणि देन इट गोज इन द गार्बेज. तर मी खूपदा असं करते, जेव्हा जेव्हा पॉसिबल आहे, जिथे जिथे पॉसिबल आहे, किती का थोडं राहिलेलं असते ना ते पार्सल द्या. ते पार्सल द्या. रात्री निघाल्यावर तर अनेक भिकारी दिसतात. मी बऱ्याचदा लोकलनी ट्रॅव्हल करायचं तर लोकलला तर अनेक लोक दिसतात जी असा हात करून आहेत किंवा जी बघतायत की तुम्ही काहीतरी द्याल. तर अशा लोकांना मी नेहमी काहीतरी दिले की मी कुठनं तरी आली आहे, बेसिक काही कोशिंबीर जरी राहिली असेल तरीसुद्धा लेट्स पॅक इट आणि गिव्ह इट टू समवन, कारण ती कचऱ्यात जाणार आहे. कचऱ्यात जाण्यापेक्षा ते कोणीतरी पोटात गेलं 2 घास तरी खाता येईल त्या माणसाला. तर असं माझ्या डोक्यात कायम हा विचार राहतो. किंवा हाडं जर आपण खातो, नॉनव्हेज खाणारे स्पेशली, जर आपल्या ताटातली जी हाडं असतात ती आपण सहज पॅक करून घेऊ शकतो आणि स्ट्रीट डॉग्सला देऊ शकतो, कारण त्यांना तसंही कोणी खायला घालत नाही. तर अशा काही गोष्टी बाबत मी जरा अवेअर आहे आणि त्या गोष्टी मला करायला आवडतात. आणि जिथे जिथे शक्य तिथे मी सांगत सुटते लोकांना की अरे हे उरलंय ना, हे काय तुम्ही देताय परत वेटरला. माझा पुणेरी स्वभाव वाटू शकतो तो, हे रॅन्डम लोकांना ओ काय वाया घालवताय वगैरे असं मी पोलाईट पद्धतीने माझा विनम्रपणा मी आणण्याचा प्रयत्न करून
की प्लीज हे टाकू नका, किंवा हे तुम्ही आता टाकून देणार आहे का, आणा इकडे पे पार्सल करून काय दादागिरी करते वगैरे असं वाटू शकतं. पण ही गोष्ट करायला मला आवडते. किंवा माझ्या गाडीमध्ये नेहमी चॉकलेट्स असतात. जर रस्त्यात कोणी लहान मुलगा आला काहीतरी विकायला किंवा काय, तर ते काढून मी देत असते वगैरे. तर अशा बारीक बारीक गोष्टी आहेत ज्या, किंवा झोमॅटोवाला आला किंवा कोणीही आलं तुमच्याकडे पार्सल घेऊन, त्याला पाणी विचारणं, पाणी ऑफर करणं, अशा बेसिक बेसिक गोष्टी ज्या आपण खऱ्या अर्थाने माणूस म्हणून किमान तेवढं ते करायला हवंच. तर मी सेटवरती हे पण पोस्टर्स लावलेले मध्ये की टिश्यू पेपर्स आपण प्लीज जपून वापरूया. कारण की टिश्यूज आपल्याला माहीत नाही कागद बनवण्यासाठी किती झाडं. आपण इकडे मेट्रो होतीये म्हणून जंगल नाही कापायचं वगैरे याच्या विरोधात उभं राहतो, पण आपण सेटवरती सर्रास 10 टिश्यूज वापरतो दिवसाला, विच इज व्हेरी कॉन्ट्रडिक्टरी. सो जर आपण एवढे अवेअर आहोत झाडांबद्दल आणि पर्यावरणाबद्दल, तर प्लास्टिकच्या वापरापासून आपण कचरा कसं हे करतो, डिस्पोज करतो, इथपर्यंत विचार केला पाहिजे. ऑफकोर्स आता मला तेवढा वेळ नाही मिळत की मी कचऱ्याचं विघटन किंवा त्या गोष्टी ओला सुका वेगळा करणं, किंवा ते सगळ्या सोसायट्यांमध्ये होतं असं नाही. पण आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं रिसायकल करणं, प्लास्टिक न वापरणं, कमी टिश्यूज वापरणं, नाहीच वापरणं असं नाही होऊ शकत, त्याची गरज आहे. पण एक छप 5 घेतले, एक पुसले आणि सगळे टाकून दिले, तर झपकरणं तुम्ही एवढेच टिश्यू वापरता आणि त्यातले दे आर अनयुज्ड मोस्ट ऑफ द टाइम्स. पूर्वी नव्हतं तर काय करायचं, यू कॅन कॅरी युअर नॅपकिन, तुम्ही तुमची बॉटल कॅरी करा, ती फिल करा. आता आमच्या सेटवर पण बारीक बारीक गोष्टी चेंज करतायत, कारण सोनी इज व्हेरी अवेअर अबाउट दिस एन्व्हायरमेंटबद्दल. त्याच्यामुळे ताटांपासून मग पेपर प्लेट्स वापरल्या जातात, प्लास्टिक नाही वगैरे, अशा खूप गोष्टी बदलल्यात. सो अशा जरा मी त्या गोष्टींबद्दल खरंच चांगली. आणि ती मुळात कसं आहे की तुम्हाला फॉलो करणारे लोक असतात. उद्या जर त्यातून 2 जणी जरी उद्या तरी खूप सारा कचरा आणि हे सगळं म्हणजे खऱ्या अर्थाने झाडं टिकतील बाबा. ते येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये जसं मी म्हटलं की प्रत्येकाचं एक छोटं विजन असतं, मोठं विजन असतं, छोटे गोल असतात. 10 गोल मिळून एक विजन होतं. खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या अटेक करण्यासाठी सेन्स ऑफ मिशन असतात. खूप साऱ्या गोष्टी मॅनेजमेंटच्या आहेत आणि सगळं आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सगळं बदलत आहे. सो पुढच्या 5 वर्षामध्ये असं काही तू प्लॅन केलंयस का स्वतःसाठी की बाबा मी साधारणपणे आज इथे आहे तर इथे असेल, किंवा येणारे कुठले प्रोजेक्ट आहेत तुझे जे आम्हाला प्रेक्षकांना ऐकायला आवडतील की बाबा हे प्रोजेक्ट येत आहेत आता येईल लागलीच, आणि प्रियदर्शनी कुठल्या वेगळ्या रोलमध्ये आणि वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे, जरा सांगितलं बरोबर. मला 5 वर्षांचा प्रश्न वगैरे ते खूप इंटरव्ह्यू वाटला मला अचानक. पण आय होप की मी अशा ठिकाणी पोहोचेन जिथे लोकांना मला घेऊन फिल्म करायला, मला घेऊन प्रोजेक्ट करायला लोक पुढे मागे नाही बघणार, किंवा मी सहज त्यांच्या ऑप्शन्समध्ये असेन की अरे हो आपण लेट्स आस्क प्रियदर्शनी इफ शी वॉन्ट्स टू डू इट, असं त्या काय म्हणता येईल त्या साच्यात, किंवा साचा नाही म्हणू शकत आपण, त्या विचारांमध्ये मी येईन. दॅट्स व्हॉट आय वॉन्ट टू अचीव. आणि अपकमिंग म्हणायला गेलं तर जानेवारीमध्ये माझी एक फिल्म येते नवरदेव BSc ॲग्री नावाची. नवरदेव BSc ॲग्री, हा, की असा नवरदेव जो BSc ॲग्री आहे. आता बघू त्या नवरदेवाचं काय होतंय. नक्कीच मला वाटते प्रेक्षक बघतील ही फिल्म, कारण की ज्या पद्धतीचं नाव आहे ते इंटरेस्टिंग वाटतं. हो. आणि क्षितिश दाते आहे याच्यात माझ्यासोबत, आणि मस्त झाली आहे फिल्म. एक छान गाव आणि गावाकडचं जगणं त्याच्यामध्ये आहे. तर एक शहरी रोल पाहिल्यानंतर जस्ट एक फुलराणीचा रोल झाला ज्याच्यामध्ये मी आगरी भूमिका केली. मी शहरातली होते पण मी शहरी नव्हते. शांतीत क्रांतीमधली भूमिका झाली ज्याच्यात मी अगदीच शहरी पुणेरी होते. आणि आता हा एक रोल आहे ज्याच्यामध्ये मी गावाची मुलगी आहे आणि जी डॅशिंग आहे, जी काही टिपिकल क्लिशेड गावाची पोरगी नाही आहे, जी थेटपणे बोलू शकते की मला हे लग्न नाही करायचं. तर अशी ती मुलगी आहे. तर मला खूप मज्जा आली हे कॅरेक्टर करायला. या निमित्ताने एक प्रमोशन करून घेते.
नक्की नक्की. आणि आमची मी तर film म्हणतो होते. बिंदास करायला पाहिजे, कारण की चित्रपट चालले प्रोड्युसर पुढे येतील आणि होय. पिक्चर पुढे चित्रपट बनतील. नक्कीच, कारण की नक्कीच. जसे म्हणजे एक दुसरा पिक्चर नाही तर दर आठवड्याचे आठवडे पिक्चर चालले पाहिजे. येस. प्रियदर्शनी, तुला जर एखादी गोष्ट बदलायची झाली तर म्हटलं की एक गोष्ट बदलायची आहे स्वतःतली, असं वाटतं की एक गोष्ट बदलायला हवी. जसं तू म्हणाले की जसं आम्हाला पण जाणवलं की तू अप्रोचेबल आहेस, तुझं पॉझिटिव्ह गुण आहे की पटकन अप्रोच होतेस किंवा एखादी गोष्ट तू मिक्स होऊ शकतेस. तसं एखादी अशी गोष्ट की जी बाबा बदलली तर अधिक ती या करिअरच्या दृष्टीने जास्त चांगली होईल. जरा शिस्त लावली पाहिजे मी माझ्या आयुष्याला, असं वाटतं. माझी झोप वेळेवर होणं हे माझ्या हातात आहे. जेव्हा झोपायची वेळ आहे तेव्हा झोपलं पाहिजे, तेव्हा इंस्टाग्राम किंवा इतर गोष्टींमध्ये वेळ नाही घालवला पाहिजे. किंवा ही शिस्त, सकाळी लवकर उठण्याची शिस्त, चांगलं खाण्याची शिस्त, होम कुक्ड फूड खाण्याची शिस्त, वर्कआउट करायची शिस्त, या जरा बारीक नाही म्हणता येणार, पण या बेसिक गोष्टी आहेत ज्या मी आयुष्यात अजून जास्त इन्कॉर्पोरेट केल्या पाहिजेत आणि त्याबद्दल जरा शिस्त लागली पाहिजे. त्या आत्ता खूप मूडवर झाल्यात सगळ्या. तर ही गोष्ट मला वाटतं मी स्वतःबद्दल बदलायला हवी. हे नवीन वर्षाचा हा संकल्प करते आता. एक मनीषा, 2024 सुरुवात. 2024ला मी खूप हेल्दी जगणार. प्रत्येक डिसेंबर हा या विचारामध्ये जाऊ शकतो अनेक जणांचा. पुढच्या वर्षी मी आता हेल्दी जगणार आहे. सुपर. प्रियदर्शनी, ओव्हरऑल तुझ्या आयुष्याचा दुसरी बाजू, तुझ्या काही बारीक बारीक गोष्टी, आणि आम्हाला आज प्रेक्षकांना वेगळी प्रियदर्शनी आज बघायला मिळाली आणि तू वेळात वेळ काढून आम्हाला अशी एक सुंदरशी छोटीशी का होईना पण मुलाखत दिलीस, त्याबद्दल खूप ईसाप्रीतीतर्फे तुझं थँक्स. थँक्यू. आणि जाता जाता मला फक्त एक मेन्शन करायचं आहे. मी जे मगाशी म्हणाले एन्व्हायरमेंटल गोष्टी, त्याच्याबद्दल आणखीन एक माझं जरा हे आहे की कचरा टाकण्याबद्दल पण मी खूप लोकांना त्रास देते. ही माझी दुसरी बाजू आहे जी माहीत नाही की कचरा लोक खिडकीतनं जे बाहेर टाकतात, गाड्यांमधनं, बसमधनं, घराच्या खिडक्यांमधनं, ती इतकी त्रासदायक गोष्ट आहे आणि मला ते अजिबातच आवडत नाही. मला कचरा कुठेही कोणी टाकलेलं. तुम्ही US मध्ये जाऊन असं कधीच करणार नाही, तुम्ही लंडनमध्ये जाऊन असं कधीच करणार नाही, मग तुम्ही भारतातच असं का करता? किंवा त्यांची उदाहरणं द्यायला, किंवा माझा मुलगा US ला शिकतो, मुलगी इथे असते वगैरे, हे आपण अभिमानाने सांगतो, त्या देशांबद्दल आपण असं ताठमानेने बोलतो, पण त्यांच्या बेसिक गोष्टी जर आपल्याला करायला सांगितल्या भारतात तर आपण केअरलेसनेसने वागतो. तर का असं? आणि सगळीकडे डस्टबिन्स लावलेत आता, सगळीकडे. असं आता म्हणू शकत नाही आपण की आम्ही टाकला असता कचरा पण डस्टबिन्सच नाही आहेत, असं म्हणायला सोयच ठेवली नाही, कारण सगळीकडे डस्टबिन झालेत. सो ह्याच्याबद्दल पण आपण अवेअर असलं पाहिजे की आपण आपला कचरा कुठे टाकतोय. प्लास्टिक आपण कुठे टाकतोय, फेकून देतोय कुठेतरी, त्याच्याने गटारं तुंबतायत का, त्याच्याने ट्रिपचे स्पॉट्स, डोंगरं खराब होत आहेत का. असे एरियाज जिथे लोक नाही आहेत तिथे सुद्धा खाली कचरा दिसतो, कधीतरी लोक येऊन गेले आणि तिथेच टाकतात. तर ह्याबद्दल पण आपण काहीतरी करायला हवं. आय वुड लाईक टू मेन्शन भाडीपा इन दिस. त्यांनी खूप कमाल इनिशिएटिव्ह केला आहे. ते रँडमली कधीतरी जाऊन एखादा एरिया साफ करतात, स्वतःच गार्बेज बॅग्स घेऊन जाऊन. तर मला पण ही गोष्ट करायला खूप आवडेल माझ्या फ्री डेजमध्ये, रँडम कुठेतरी जायचं आणि साफ करायचं. मला लहानपणापासून असं वाटायचं एखाद्या ठिकाणी जाऊन की किती कचरा आहे, मी मोठी झाले ना की मी बॅग घेणार आणि मी साफ करणार हे सगळं, की माझ्याकडे अशी पॉवर पाहिजे की मी असं बोट केलं पाहिजे आणि सगळा कचरा इथे कॉन्सन्ट्रेट झाला पाहिजे वगैरे, असं मला ॲडमध्ये येतं तसं, असं मला खूप वाटायचं. सो एक या निमित्ताने हे पण जर कोणी जागृत झालं हे ऐकून किंवा कोणाला वाटलं कचऱ्याबद्दल काही, तर त्यानिमित्त म्हणून तू महाराष्ट्राची नाही तर भारताची ब्रँड अँबॅसेडर मला चालेल. मला खरंच चालेल. पण निघता फक्त एक गोष्ट, तुझा आवाज, मी पहिल्यापासून तेच म्हटलं की एक तर तू डबिंग बद्दल काहीतरी करून दाखवावंस किंवा आम्हाला एक गाणं गाऊन दाखवावंस किंवा एक, कारण की ती गोष्ट खरंच तो प्रकार, आणि तू आम्ही ऐकलंय त्या, तू वेगवेगळे आवाज काढतेस किंवा गातेस सुंदर, आणि तू स्वतः नृत्यांगणा पण आहेस, म्हणजे गाणं सुद्धा काय डान्स तर तिथे करू शकत नाही, तर म्हटलं आवाज, गाणं किंवा एखादा आवाज. एक माझं आवडतं इंग्लिश गाणं आहे. अरे ते मी गाते, साऊंड ऑफ म्युझिक मधलं आहे जे. Raindrops on roses and whiskers on kittens, bright copper kettles and warm woolen mittens, brown paper packages tied up with strings, these are a few of my favorite things.
cream-colored ponies and crisp apple straddles, snowbills and sleigh bells and schnitzel with noodles, wild geese that fly with the moon on their wings. These are a few of my favorite things. When the dog bites, when the bee stings, when I'm feeling sad, I simply remember my favorite things, and then I don't feel so bad. क्या बात आहे यार, क्या बात आहे. आज मराठी प्रेक्षकांना एक वेगळी प्रियदर्शनी करू हॉलिवूडची दिसेल. सुपर वेल, Thank सुपर you. वेल. याचा मी पटकन संदर्भ सांगते. साऊंड ऑफ म्युझिक नावाचं एक म्युझिकल Okay. आहे जे आता NMACC ला पण येऊन गेलं Okay. आणि त्याच्यावरती फिल्म पण झाली विच इज व्हेरी ओल्ड क्लासिक फिल्म आणि म्युझिकल. त्याच्यामधलं हे गाणं आहे जे ती हिरोईन यासाठी म्हणते की मला ह्या गोष्टी, तुला कुठल्या गोष्टी आनंद देतात आयुष्यात असं तिला विचारलं जातं, तर ती या छोट्या छोट्या गोष्टींची नावं घेते. रेनड्रॉप्स ऑन रोजेस अँड विस्कर्स ऑन किटन्स, अशा ती बारीक बारीक गोष्टी सगळ्या सांगते की ह्या छोट्या छोट्या गोष्टी मला खूप आनंद देतात आणि एक्साईट करतात. आणि जेव्हा मला खूप वाईट वाटतं किंवा सॅड वाटतं तेव्हा मी ह्या गोष्टींचा विचार करते आणि मग देन आय डोंट फील सो बॅड. क्या बात आहे यार. असं ती Super. गाते. मला तसंच वाटतं की प्रियदर्शनी पण अशीच छोट्या छोट्या गोष्टींमधून आणि तुला खरं आमच्या इसाबनीचं तात्पर्य हे आहे की छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद घ्यायचा. घेणं. माझी मस्करी केली जाते यावरनं. मला बोलणारी काही माझी मस्करी करणारी काही लोक आहेत. हास्यजत्रेतलीच ती लोक आहेत. ओ माय गॉड, मेट्रो वगैरे असं मी करू शकते. काल रात्री मी असं केलं. शूटवरनं येताना तो मोठा हे फ्लायओव्हर बांधतात ना, तर त्याचा जो साचा असतो सिमेंटचा तो ट्रेलरवरती घेऊन जात होते आणि मी हे बघ हे काय आहे वगैरे. मी आणि ईशा येत होतो आणि मी असं करत होते आणि ती हसायला लागली की खरंच तू असं करतेस, तुझी मस्करी करतात ते खोटं नाहीये, तू खरंच असं करतेस. हल्ली लोकांना तो खरा आनंद विसरला आणि लोक अवस्थितप्रज्ञ दगडासारखे हो ना, असतात. फालतू लोक. काय करायचं. सो थँक्स प्रियदर्शनी, तू इथे आलीस आणि परत एकदा समाप्त करतो की इसाबनीतीला सुंदर अशी मुलाखत गप्पा मारल्यास त्याबद्दल खूप थँक्स. तर मित्रांनो, आज आपल्याबरोबर होती प्रियदर्शनी इंदलकर. अशाच अभिनेत्री अभिनेते येणाऱ्या काळात तुम्हाला पाहायला ऐकायला मिळणार आहेत, त्यांचे विचार ऐकायला मिळणार आहेत, जेणेकरून तुमचंही आयुष्य समृद्ध होईल. तोपर्यंत इसाबनीती पाहत राहा, छापागाटा पाहत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बघा, प्रियदर्शनी आपल्याला मदत सांगते, त्यामुळे जास्तीत जास्त सबस्क्राईब जेवढे वाढतील तेवढा चॅनल अधिकाधिक चालेल. तोपर्यंत नमस्कार, बाय. थँक्यू.